अगदी झटपट बनवता येतील अशा मी इथे आज कैरीच्या 2 प्रकारच्या चटण्या बनवते. तोंडी लावण्यासाठी असं कैरीचं काहीतरी असेल तर जेवणाची पण इच्छा होते. आता उन्हामुळे सध्या जेवायची इच्छा होत नाहीये, पण असं चटपटीत असं तोंडी लावण्यासाठी काहीतरी असेल, की मग जेवावंसं वाटतं. आज मी इथे 2 प्रकारच्या चटण्या बनवते. त्यासाठी 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेते आणि दोन्ही कैऱ्या चांगल्या धुवून घ्यायच्या. त्याला चीक असतो. धुवून पुसून घ्यायच्या. पहिली चटणी बनवते मी त्यासाठी अशा पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. ही मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे. तुम्हाला आंबट आवडत असेल किंवा जी तुमच्याकडे असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. 1 कैरी आणि 2 टोमॅटो छान पिकलेले आहेत. असा पसरटा तवा घ्यायचा यासाठी. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल सगळीकडे असं पसरवून घालायचं आणि कैरी आपण जी कापून घेतली ते या पद्धतीने अशी पालथी ठेवायची आहे यामध्ये आणि टोमॅटो पण जे कापून घेतले ते पण ठेवायचे आहेत. 4-5 लसूण पाकळ्या घातल्या यामध्ये आणि मिरच्या देखील घातल्यात. आवडीनुसार तिखट कितपत आवडतंय 3च मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि ही कैरी टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं. पाणी वगैरे घालायचं नाही, असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं. 7-8 मिनिटे लो हीटवरती मी हे शिजवून घेतलं. याचा रंग बघा बदललाय. आता आपल्याला जी टोमॅटोची साल निघाली आहे शिजल्यामुळे ती काढून घ्यायची आहे. कैरी आहे म्हणजे त्यामधला जो गर आहे तो पण अगदी व्यवस्थित असा शिजलाय, मऊ झालाय. आता हे सगळं मी काढून घेतेय आणि टोमॅटो, मिरची आणि लसूण हे या चॉपरमध्ये घालते. तुमच्याकडे जर असा चॉपर नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही घालू शकता. यामध्ये हा कैरीचा गर काढून घ्यायचा आहे म्हणजे साल वेगळी होते. दोन्ही फोडीमधला गर मी यामध्ये घातला. पाव चमचा जिरेपूड घालायची आहे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं मिरची पण आहे यामध्ये आणि अगदी किंचित चवीपुरती साखर घालायची आहे, चव बॅलन्स होण्या इतपत. आता हे आपल्याला अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे. जर असं नसेल तुमच्याकडे तर मिक्सरला सरळ चालू बंद केलं तरी चालेल. पूर्ण बारीक नाही करायचं. अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी ही चटणी आपल्याला बनवून घ्यायची. कोथिंबीर घालायची. मस्त चटपटीत अशी ही चटणी आपली कैरीची तयार झाली आहे. अजून एका प्रकारची आता चटणी बनवते मी. कैरी धुवून स्वच्छ घेतली पुसून, याची साल काढून घेते मी. या दोन्ही प्रकारच्या चटण्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस खाऊ शकता. खराब होत नाही, फक्त बाहेर ठेवू नका. साल काढल्यानंतर याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. या इथे मी बनवून घेतल्यात. आता हे सगळं आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. 2 चमचे गूळ घालायचे, बारीक चिरलेला गूळ घातलाय मी यामध्ये. 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं बारीक करून घ्यायचं. इथे मी बनवून घेतले. कढई गरम व्हायला ठेवली आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा तेल घालायचं, जास्त नाही. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, लाल सुकी मिरची, कढीपत्त्याची पानं, पाहिजे तर हिंग घालू शकता, मी नाही घातलेला. आता बनवलेली ही कैरीची पेस्ट घालायची आहे. हे सगळं परतून घ्यायचं फक्त 1 मिनिट. तयार झाली ही चटपटीत कैरीची चटणी. अशा 2 प्रकारच्या चटण्या मी इथे बनवलेल्या आहेत. कशा वाटल्या तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलं अधेमध्ये काहीतरी खायला मागतात ना, तर काही वेळेस चपाती शिल्लक असते आणि ही चटणी बनवलेली असेल तर पटकन असं त्याला लावून रोल बनवून मुलांसाठी देऊ शकता. अगदी झटपट होणाऱ्या 2 चटण्या आहेत. तुम्हाला दोन्हीपैकी कुठली आवडली जास्ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यातली एकही जरी चटणी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीमध्ये. धन्यवाद.